स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. आज आपण पंचमी विषयी माहिती घेऊया. आज आहे पंचमी, वसंत पंचमीला, आणि ज्यावेळेस प्रत्येक महिन्याला जे 5व्या दिवसाला आपण पंचमी म्हणतो, तर त्यावेळेस सरस्वती देवीची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी तर पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ऐम शब्द विद्यार्थ्यांच्या जिभेवर, म्हणजे लहान मुलांच्या जिभेवर ऐम शब्द जर लिहिला मधानी, आणि दर्भाची काडी, तुळशीची काडी, सोन्याची काडी असेल तर त्या काडीने ऐम शब्द जिभेवर लिहिला तर खूप छान स्मरणशक्ती वाढते. सरस्वती देवीची कृपा त्या विद्यार्थ्यांवर असते, लहान मुलांवर असते. आणि जो मंत्र आहे लहान मुलांसाठी एक संस्कार वही म्हणून आहे. म्हणजे सरस्वती देवीचे त्याच्यात हे पण आहे, चित्र पण आहे, आणि यावर श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहिला तर छानच हे संस्कार वही आहे. आणि ऐम शब्दही एका साईडनी ऐम शब्द काढला तर दोन्ही सेवा होऊन जातात. स्वामींची सेवा होती आणि सरस्वती माताची पण सेवा होती. आणि एक अशी मोठी वही आहे, म्हणजे महिलांसाठीही जे आहेत घरी त्यांनी जर सेवा केली, श्री स्वामी समर्थ लिहिलं तर खूपच छान. कारण की स्वामींचा आशीर्वाद त्यात असतो. आपण जपमाळ तर करतो एक श्री स्वामी समर्थ एक माळ, पण जेव्हा लिहितो त्यावेळेस प्रत्यक्ष अक्षरात रूपी स्वामी आपल्याला समोर दिसत असतात, असं आहे. तर याची पूजा आपण प्रथम करून घेऊया. आज पंचमी असल्यामुळे सरस्वती देवीची पूजा कशी करायची ती सांगते मी साध्या पद्धतीने. प्रथम आपण हळदी कुंकू लावूया. जी एक संस्कार वही असते, म्हणजे एक सरस्वती माताच असते त्या रूपात. तर प्रथम आपण ती पूजा करताना हळदी कुंकू लावायचं. सरस्वती देवे नमः सौभाग्याने हळदी कुंकुम समर्पयामी म्हणायचे. नंतर अक्षरा टाकायचे. सरस्वती देवे नमः अलंकारादे अक्षरम समर्पयामी. ते झाल्यानंतर एक पुष्प ठेवायचे. सरस्वती देवे नमः ऋतुकालाभ्ये पुष्पम समर्पयामी. मग धूप ओवाळून घ्यायचे. ओम सरस्वती देवे नमः धूपम अग्रपयामी धूपम अग्रपयामी धूपम अग्रपयामी. दीप ओवाळायचे. सरस्वती देवे नमः दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी. दीप ओवाळल्यानंतर थोडंसं प्रसाद म्हणून खडीसाखर ठेवायची आपल्याला देवीला. सरस्वती देवे नमः नैवेद्य खडीसाखर नैवेद्यम समर्पयामी. आणि हात जोडायचे, प्रार्थनापूर्वक हात जोडायचे. अशा प्रकारे ही साधी पूजा आणि मुलांकडून करून घेतली तर खूपच छान. आणि जी प्रार्थना आहे ती म्हणायची. ऐम शब्दाचा एक माळ उच्चार करायचा आणि प्रार्थना घ्यायची. नमस्ते शारदे देवी सरस्वतीमती प्रदेम वसंतमं जिव्हाग्रम सर्व विद्यापदार्भवम. ही अशी ही जे मंत्र आहे तो नेहमी जर बोलले तर स्मरणशक्ती वाढते. अशा प्रकारे. आणि मुलांकडून सेवा कशी करून घ्यायची तर वहीवर आपल्याला स्वामींचा जप करायचा आहे. माझ्याकडे जे बालसंस्कारमधले मुलं आहेत त्यांचे मी तुम्हाला दाखवते. लिहायचे अक्षर श्री स्वामी समर्थ असे ते लिहितात आहे मंत्र. स्वामींचा जप करायला खूपच छान असतं. सेवा जे करणं बघ खूप महत्त्वाचं आहे. श्री स्वामी समर्थ सेवाभावी मनोभावी करतात आहे. माझी एक इच्छा होती की मुलांनीही घडलं पाहिजे, मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे. तर इथे केंद्र लांब होते, त्यामुळे मी काय केले, घरीच आपले बालसंस्कार वर्ग चालू केला आणि थोड्या विद्यार्थ्यांमध्ये वर्ग घ्यायला चालू केले. अशा प्रकारे हे विद्यार्थी घडलेही जातात आणि पुढे भावी पिढी आपल्या भारताला, संस्कृतीला एक छानसे असे युवक पण मिळून जातात. ज्यांना लहानपणी जर संस्कार दिले तर मोठ्यापणी ते आपल्या भारताची शान वाढवू शकतात. अशा प्रकारे हे. आणि त्यांना मंत्रस्तोत्रही येतं. मंत्र घ्या. सरस्वती देवीचे स्तोत्र घ्या. नमस्ते शारदे ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हा आहे गायत्री मंत्र. आता सरस्वती देवीचा
स्तोत्र घ्यायचा आहे. गणपती स्तोत्र नंतर आपण घेतो ना सरस्वती स्तोत्र, तो घ्या. या कुंदेंदु शालधवलाया शुभ्र वस्त्रामुदा या वीणा वरदरिकमंडलकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुदेवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चित शरण्या पहा. खूप छान. अशा प्रकारे आपण सरस्वती देवीची सेवा केली. आता ऐम शब्द जिभेवर काढायचा आहे, तर मी एक काढून दाखवते. ऐम शब्द बरं, धर कॅमेरा घे हातात, मी ऐम शब्द काढते. सर्वप्रथम आता माझ्याकडे दरवाजी काडीही शिल्लक नव्हती आणि सोन्याची काडी मी घेतलेली नाही आहे, तर एक तुळशीची काडी आहे माझ्याकडे आणि हे मध आहे. तर आपण काय करायचं, हे मधात आता ती काडी बुडवलेली आहे. सुराज ये पुढे चल, वही ठेव. तर आपल्याला काय करायचं आहे, जीभ बाहेर काढ पूर्ण. तर ऐम शब्द लिहायचा आहे असा जिभेने, मधात बुडून घ्यायची ती सर्वप्रथम काडी आणि असा ऐम शब्द काढायचा. आणि काय शब्द लिहिला मी, ऐम. आणि सरस्वती माताला प्रार्थना करायची की बुद्धी दे. अशा प्रकारे छोटेसे प्रयोग पण करून दाखवला आहे मी तुम्हाला. चालेल, मग आपली ह्या प्रकारे थोडीशी पूजा झाली आहे. आता आपण नंतर पुढच्या वेळेस दुसरी माहिती घेऊया. आत्ताच ही साधी माहिती बरेच जणांना माहीत नव्हतं, सरस्वती देवीची सेवा कशी करायची, ऐम शब्द कसा काढायचा जिभेवर, ते आपण थोडक्यात दाखवलं. मधाची काडी मधातमध्ये बुडवली आणि ऐम शब्द काढलं. असं जर दर पंचमीला केलं तर लहान मुलांची स्मरणशक्ती खूप वाढते, झपाट्याने वाढते त्यांची स्मरणशक्ती. जर आवडली असेल माहिती तर सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.